आई गेली आता आंबाच म्हणते, आई गेली आता पपई काढाय. काढवर आई म्हणते हात पोचन माझा. हा, आईच्या हाताला बारकी पपई आली बरं का. मित्रांनो, 7च्या बातम्या चालू व्हायला ना, आत्ता झाल्यात 6:56 झाल्यात. अजून 4 मिनिटांनी ना 7च्या बातम्या चालू होत्या FM वरती. मस्तपैकी सकाळ सकाळ आईने FM लावले आणि त्याला पण देवाची गाणी लागल्यात, भजन. तर मित्रांनो, फायनली ब्लॉग अपलोड झाला आजच्याला फर्स्ट टाइम 8 वाजता. आणि सनसेट पण झालाय. आता नळाला पाणी आले, देवाचा तांब्या भरून घेतो. बघू किती चहा झालाय. एवढा चहा पुरतो का? किती ठेव, अजून थोडा ठेव ना, चहा खारीला कमीच पडणार आहे. तर फायनली आईने 2 कप चहा टाकलेला आहे, ह्याच्यात पाणी वाढवलंय. मित्रांनो, मी नाही आलो बागेत. आईला एवढ्या कैऱ्या घाल्यात. अजून तर लय घालणार आहे कैऱ्या आई. अजून पावसाळा यायचा आहे, पावसाळ्यात वादळ यायचं आहे. बरेच कैऱ्या होतं, लय थोड्या कैऱ्या राहिल्या. आई ते कैऱ्या पिकल्यात का तवा बघ तर. नको मेल नको बाई, ह्याच्यात चिक असतो बारक्या कैऱ्यांच्यात. आंबा गावल्या 2 आंबा गाव दे अशी अपेक्षा आईची वाढायला लागली. लय नाही, माझी नाही लय अपेक्षा, मला एकच आंबा पाहिजे. कारण आम्ही काय खायची, तू एक खाल्लं. सगळ्यांनी एक एक फोड खायची, एक कण 7 जणांनी खाल्लं होतं, तसंच खायचं. कशी निघली नळी निघली इथं. आई गेली आता आंबाच म्हणते, आई गेली आता पपई काढाय. काढवर आई म्हणते हात पोचन माझा. हा, आईच्या हाताला बारकी पपई आली बरं का. आई सावकाश बरं का, डोळ्यात जाईल. ती पण बळच फिरवता येईन आईला. हा, काढली. आता वरची काढ, अजून एक ही काढ, ही काढ. हा, नाही ना पोचत. पप्पा चालले आता कोशिश करायला. पप्पा झाडच मोडून घ्या ना तुम्ही, लटकताय त्याला. पप्पाला पण एकच पपई काढता येणार. अजून एक पपई कोशिश करतात. चळा 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 चळा. दरे आई काजू कतली. हा, दरा अर्धी आईस्क्रीम आणली होती ना, तेव्हा मी पप्पाला आईस्क्रीम दिली होती. त्यावेळेला आईला म्हणलं, आजच्याला तू काजू कतली शेअर करायची पप्पाला, नाही तर मग मी देणार नाही काजू कतली. डागा शेअरिंग केली. लाडूपेक्षा ना काजू कतली एकदम बेस्ट लागते. लाडू आल्यापासून कोणीच खाल्लं नाही, तेवढं पप्पानीच खाल्लं. ते फट्टींनी ना, फट्टींनी त्या वरच्या फट्टींनी पण लय कचरा असतो. नाही 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 नाही, हो का ह्या फट्टींनी, हो का ह्या असतो ना. पप्पाला कचरा साफ करताना आईच्या 3 पिना सापडल्या. आई धर तू या पिना, सांभाळून ठेव. पप्पानी सगळ्या जाळ्या जाळमोट्या काढल्या, आईने सगळा वाटा धुवून घेतला. पण वाटा धुतलाय, पाणी कुठे गेले? सगळं आत्याच्या चुलीकडे पाणी गेले. वाटा घासल्यानंतर किती चकाचक दिसतोय. आत्ता पाणी ओतलं तर कांद्या उडल्या ना, कांदा यारवाळीच खराब होते. नाही, मिस्टेक झाली, कांद्यावर थोडं पाणी पडलं, थोडा झगडा बिगडा होय. रियांचं काय चाललंय बघा, कोलगेट आईस्क्रीम म्हणून रट्टून आणतोय. ठेवून दे जा. शपथ बस झालं, मला काय देतो एवढी कोलगेट. खाऊ नको, ते चांगली नसते एवढी, फेकून दे फेकून दे. एवढी कोलगेट घेतात का रियांश? फेकून दे जा, फेकून दे फेकून दे. तर मित्रांनो, आईने घरच्या घरी इथं भिंतीचं पापुद्र निघलं होतं ना, सिमेंटने सगळं लिपून घेतलं. सिमेंट कुठून आणलाय? हा, ती जाडताना काय व्हायचं माहिती का, याच्यावरची सगळी माती खाली पडायची, पापुद्र खाली पडायची. पलीकडून मोरी ना, मोरीच्या पाण्याने दान करायचं. ती एकसारखं केलंय ही बघ ना, मिस्त्र्यानं सारखंच काम केलेलं आहे. तर मित्रांनो, मी नाही निघालोय ना, आई निघाली डबा द्यायला, मी निघालो प्यायचं पाणी आणायला. गाडीचा अचानकच बिघाड झालाय. गाडीतून काय होतं माहिती का, पेट्रोल लीक होते, त्याच्यामुळे गाडी ते ना चालू होत. 2 दिवस झालंय ना, गाडी काय प्रॉब्लेम झालाय तीच कळना. मग आता प्यायचं पाणी पण नव्हतं आणलं 2 दिवस. आजच्याला येताना डोक्यावरती प्यायचं पाणी आणायचं. आता जवळजवळ अर्धा किलोमीटर पासून डोक्यावर बाटली आणायची.
आई तुझा डबा द्यायला मी बाटली भरून ठेवते. तर मित्रांनो पाणी भरून झाले. आता आईचं वाट बघतो. जार पण भरून झालं. पहिल्यांदाच आता डोक्यावर न्यायला लागल. आईला बाटली देतो, ही पिशवी देतो आणि मी बाटली घेतो. तर मित्रांनो फायनली बाटली खांद्यावरती घेतली. पहिल्यांदा घेतली होती तेव्हा नळ चालू केला होता. ह्याला नळ आहे ना ह्या बाटलीला. तर थेट डायरेक्ट घरापर्यंत नेतो. तू घे ती बारकी बाटली आहे. त्या बाटलीत आहे ना जरा पाणी कमी असतं. जवळजवळ 20 लिटरपेक्षा पाणी जरा कमी असतं. मानाकडून आलती त्याच्यामुळे आईकडे दिली. आईने जरा चुंबळ घातल्यामुळे आईला जरा बरं वाटन. तर माझी मान अख्खी भरून गेली. जवळजवळ निम्म्या रस्त्यापर्यंत आलो होतो. फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट्स ते काय म्हणतात ती फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट सक्सेसफुली. फायनली घरी पोचले. आई पण वल्ली झाली, मी पण लय वल्ली झाली. माहिती पॅन्ट पण वल्ली झाली. मान अवघडली काय अवघडली ना. माझं पण खांदा अवघडलाय. हा पप्पाला वाटते मी आईलाच एकट्याला आणायला लावली. आईला पण आणायला लावली होती. मित्रांनो फायनली मी नाही जेवायला बसले. आजच्याला जरा जेवायला स्पेशली आजच्याला केले जेवायला अंड्याची पोळी आणि चपाती. आईला पण यात केले. अंड्याची चटणी केली, भुर्जी आईच्या आवडीची. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.